आणि आता आपण पाहणार आहोत आषाढी वारी संदर्भातल्या बातम्या। सुरुवातीला जाऊयात पंढरपूरमध्ये। पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे। यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान धाराशिवच्या बाबासाहेब माने आणि प्रभावती माने या दाम्पत्याला मिळालेला आहे। कळंब तालुक्यातील गौरगाव इथं हे दाम्पत्य आहेत यंदाचे मानकरी। मानाचे वारकरी ते ठरलेले आहेत। तर आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भाविकांची अभूतपूर्व आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळते। ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषानं अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे। घेत असताना कारण असं प्रत्यक्ष पंढरीमध्ये ही तीन दृश्य आपण बघत आहोत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीला दुग्धाभिषेक करण्यात आला, त्यानंतर विठुरायाला वस्त्र परिधान करण्यात आलं आणि विठ्ठल रुक्माईची आरती संपन्न झालेली आहे। अवघी पंढरी नगरी ही दुमदुमून गेलेली आहे। पहाटेपासूनच हे सगळे भक्त वारकरी भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत। चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा बघायला मिळतोय। विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली आहे ही संपूर्ण पंढरी नगरी। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीला दुग्धाभिषेक करण्यात आला, त्यानंतर विठुरायाला वस्त्र परिधान करण्यात आलं आणि त्यानंतर विठ्ठल रखुमाईची आरती संपन्न झालेली आहे। तर राज्यामध्ये चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला दिलासा मिळू दे, फडणवीसांचं विठुमाऊली चरणी हे साकडं आहे। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे, विठुमाऊली चरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी साकडं घातलेलं आहे। सरकारसाठी काही मागण्याची आवश्यकता नाही। मला असं वाटतं की पांडुरंगांना आपल्या मनातलं कळतं, पण एक गोष्ट मात्र इथे आल्यानंतर मी सातत्याने मागत असतो, कारण ही जी आषाढीची पूजा आहे ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरी सुखी होतात आणि राज्य सुखी होतं। आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते।